Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 5 GCD अँड LCM. तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.1. हा आपला पार्ट 2 आहे मुलांनो. पार्ट 1 मध्ये आपण काय काय शिकलो होतं आठवतंय का तुम्हाला? प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे, डिवायझर काय असतात, काही डिव्हिजिबिलिटीचे रूल होते ते पाहिले होते, हो की नाही? जर मुलांना तुम्ही तो पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की तुम्ही बघा, कारण तो बघितल्यानंतर हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणं तुम्हाला खूपच इझी जाणार आहे. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 5.1. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट ईच नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. जसं मी आता तुम्हाला 24चं काढून दाखवले की नाही, तसे याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. चला मुलांना आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, फर्स्ट काय इथे मी तुमच्यासाठी क्वेश्चन लिहिलेत बघा, आपण इथेच सॉल्व्ह करूया वन बाय वन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर 69. आता 69चे काय करायचे आहेत? प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. कसे? आपण व्हर्टिकली काढूया. ठीक आहे, चला. ठीक आहे, इथे लिहितो आपण 69 ज्याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. मग लिहिला. आता आपण फर्स्ट काय करणार आहोत तर 2 पासून स्टार्ट करायचं. मी सांगितलं की नाही तुम्हाला? मग बघा, इथे काय लास्ट डिजिट आहे? 9 आहे. मग 2ची डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे मुलांनो? की इथे लास्ट डिजिट आपल्याला काय पाहिजे? इवन नंबर पाहिजे की नाही? मग 9 हा इवन आहे का? म्हणजे 0, 2, 6, 8 आहे का? 4 नाही आहे ना? मग 2ने नाही जाणार याला. मग आता आपण काय करायचं आहे? 3ने ट्राय करायचं आहे. चला 3ने ट्राय करूया. 3च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे मुलांनो? की काय करायचं असतं? जे आपले डिजिट असतात त्यांना ॲड करायचं असतं. मग चला ॲड करा. काय होतं? 9 + 6 15 होतात की नाही? इथे बघा दाखवते, 9 + 6 15 होतात. मग काय बघायचं असतं? 15 हा 3च्या टेबलमध्ये आहे का? आहे का मुलांनो? आहे 3च्या टेबलमध्ये. मग काय करायचं आपण? 3ने करायचा डिवाइड. याला करा 3ने. 3 घ्यायचा. ठीक आहे, मग आता 3ने कसं करायचं? 3 2 जा 6 आले की नाही? आणि 3 3 जा 9. मग काय आलं आपलं? 23 आहे की नाही? 23. आता काय करायचं मुलांनो? 23 कोणत्या टेबलमध्ये येतात ते बघायचं आहे. ठीक आहे, मग 23 मुलांनो, जो मी मगाशी तुम्हाला रूल सांगितला प्राईम नंबर्सचा, तुम्हाला जो गेल्या वर्षी आपल्याला होते प्राईम नंबर्स बरोबर, आणि मागच्या लेसनमध्ये पॅटर्न लेसनमध्ये पण होते की नाही प्राईम नंबर्स. मग बघा, हा नंबर बघून लगेचच आपल्याला कळतं की हा कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. हा काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणजे हा फक्त 1च्या आणि या स्वतःच्याच टेबलमध्ये येतोय. मग आपल्याला डायरेक्ट घ्यावं लागेल 23. 23 1 जा 23. बस झालं आन्सर. पण मुलांनो, इथे आपल्याला एक लास्ट लाईन लिहावी लागते. ठीक आहे, ती मी तुम्हाला सांगते. लिहायचं इथे, therefore prime factors of 69 is equal to काय आलेले आहे? 3. इथे मल्टिप्लायची साईन द्यायची. ओके, हे आपले प्राईम फॅक्टर्स आले आहेत. कळालं मुलांना? ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 27. चला 27चं पण स्टार्ट करूया. दिसतंय ना मुलांनो? इथे लिहायचं 27. आता अगेन स्टार्ट फ्रॉम 2 पासून बघायचं. काय आहे? 7 आहे लास्ट डिजिट. 7 इवन नंबर आहे का? नाही, ऑड नंबर आहे. मग 2ने जाणार आहे का? नाही. मग आपण काय करायचं? 2 नंतर 3 येतो. मग 3 बघायचं. तर 27 नंबर बघूनच लगेच कळतंय की नाही मुलांनो? 3च्या टेबलमध्ये 27 येतात. मग चला 3ने घेऊया. कधी येतात 3च्या टेबलमध्ये? 3 9 जा, हो की नाही? बरोबर. आता 9 पण आपल्याला लगेच कळतंय 2च्या टेबलमध्ये तर 9 येतच नाही. मग 3च्या टेबलमध्ये कधी येतात? 3 3 जा 9, हो की नाही? मग 3 कोणत्या टेबलमध्ये? 3च्या स्वतःच्या. 3 1 जा 3 आले की नाही? एकदम इझी आहे. हे डिव्हिजिबिलिटीचे रूल माहिती असेल ना तर एकदम इझी जाणार आहे. मग अशी सांगितलं की नाही तुम्हाला?
मग लास्ट लाईन लिहायची आहे, देअरफॉर प्राईम फॅक्टर्स ऑफ 27 काय आहे, इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. कळायला मुलांना? आता नेक्स्ट बघूया काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 78. चला स्टार्ट करूया 78चा पण. 78. ओके, चला आता पहिले स्टार्ट कुठून करायचं, 2 पासून, बरोबर ना. मग 2 पासून सांगा बरं. 2 हा इकडे लास्ट डिजिट काय आहे, 8 आहे, म्हणजे इवन नंबर आहे, बरोबर. मग 2 ने डिवाइड होणार आहे का? येस, ऑफकोर्स होणारच आहे. मग ह्या 2 ने 2. आता मुलांनो, तुम्ही आता 6 स्टँडर्डला आलात की नाही, ओरली डिवाइड करता आलं पाहिजे तुम्हाला. नसेल तर इथे रफ वर्क करायचं आहे. बघा 78ला 2 ने कसं करायचं, 2 3 जा 6, हो की नाही. 1 आला, रिमेन्स हा 8 आला खाली. ओके, आता 2 9 जा 18, 0 0 आहे की नाही. काय आलं, 39. मग इथे लिहायचं 39. ओके, आता बघा नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट इथे 9 आहे लास्ट डिजिट, बरोबर. मग 2 ने डिवाइड होणार आहे का? नाही होणार आहे. मग 3 ने होणार आहे का? येस, 3 ने का होणार आहे. इथे 3 पण आहे, 9 पण आहे, आणि दोघांचे ॲड करा बरं. 9 + 3 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून काय करायचं आहे, 3 ने डिवाइड करायचं आहे. मग करा बरं. 3 1 जा 3, 3 3 जा 9. येस, आलं. आता बघा 13 बघूनच आपल्याला कळायला पाहिजे. 13 हा काय आहे मुलांनो, प्राईम नंबर आहे. हा फक्त 1च्या आणि 13च्याच टेबलमध्ये येतो, बरोबर की नाही. मग लिहा 13 1 जा 13. आलं, आहे की नाही इझी. आता काय लिहायचं आहे, देअरफॉर प्राईम फॅक्टर्स ऑफ 78 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 13. हे कळालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. 126. आता मोठा नंबर आला म्हणून अजिबात घाबरायचं नाही, खूप इझी आहे. आपल्याला डिव्हिजिबिलिटीचे रूल माहिती आहेत ना, आणि थोडेफार टेबल तर लर्न असतीलच तुमचे, ठीक आहे. आणि प्राईम नंबर सुद्धा माहिती आहे तुम्हाला, मग अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला करूया आपण. 126. फर्स्ट रूल काय आहे बघा, लास्ट डिजिट 6. मग 2 ने डिवाइड होणार आहे. येस, 2 ने डिवाइड होणारच आहे, नक्कीच. मग आता मी तुम्हाला इथे ओरली दाखवते कसं. 12 आहे, 2च्या टेबलमध्ये 12 कधी येतात, 2 6 जा 12, बरोबर. मग इथे 6 आहे, कधी येतो, 2 3 जा 6, आहे की नाही इझी. आता बघा इथे 63 नंबर आला, लास्ट डिजिट काय 3. मग 2 ने डिवाइड होणार आहे का, तर नाही. मग 3 ने होणार आहे का, हो. कसं काय, 6 + 3 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून काय करायचं आहे, 3 ने डिवाइड करायचं आहे. मग करा. 3 2 जा 6, 3 1 जा 3, आलं की नाही. आता 21. 2च्या टेबलमध्ये तर येतच नाही, पण 3च्या टेबलमध्ये येतात की नाही, हो येतात. चला मग कधी येतात, 3 7 जा 21. मग आता 7 हा प्राईम नंबर आहे, हा फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येतो आणि 1च्या. मग 7 1 जा 7, आलं की नाही आन्सर. मग लिहायचं आहे, देअरफॉर प्राईम फॅक्टर्स ऑफ 126 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. आहे की नाही इझी मुलांना. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. बघा काय नेक्स्ट क्वेश्चन. राईट ऑल डिवायझर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता इथे खाली काही नंबर दिले आहेत, त्याचे आपल्याला डिवायझर्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, फॅक्टर सुद्धा म्हणतो. तर जेवढे फॅक्टर्स आहेत तेवढे काढायचे आहेत. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, 18. ओके, आता इथे मुलांनो तुमचे टेबल्स लर्न पाहिजेत. ठीक आहे, पण
ठीक आहे, टेबल जरी जास्त लर्न नसेल तरी पण तुम्हाला इथे मी एक ट्रिक शिकवते आज. ठीक आहे, चला तर मी तुम्हाला काय सांगते, आपण 1 पासून स्टार्ट करूया. बघा आता 18चा टेबल. आता फॅक्टर्स कसे काढतो, म्हणजे 18 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो, ठीक आहे, किंवा कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड होणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्याला फॅक्टर्स आपण म्हणतो की नाही. आपण फर्स्ट चार्ट बघितला ना 12चा पेन्सिल्सचा, तसंच. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. आता 1 पासून स्टार्ट करायचं. बघा 1. आता 1च्या टेबलमध्ये 18 येतो का? येस येतो. कधी येतो? 1 18 जा, बरोबर. त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये येतो का? येस येतो, बरोबर. कधी येतो? 2 9 जा, बरोबर. त्याच्यानंतर 3च्या टेबलमध्ये येतो का? येस येतो की नाही? कधी येतो? 3 6 जा. आता बघा 4च्या टेबलमध्ये येतोय का? नाही. 5च्या नाही. 6 येतोय का? इथे 6च्या टेबलमध्ये आलाच की नाही. हा बघा, हा असा आपला मल्टिप्लिकेशनमध्ये काय असतं की प्लेस चेंज असली तरी पण चालतं. मग ह्याचा मिनिंग एकच झाला. 3 6 जा आणि 6 3 जा आहे की नाही 6च्या इकडे. मग 7 आहे का? 7च्या टेबलमध्ये 18 येतो का? नाही. 8च्या नाही. 9च्या येस. कधी येतोय? 9 इथे आपण ऑलरेडी घेतलेला आहे. 9 2 जा, बरोबर. 10च्या नाही. मग डायरेक्टली कोणता येतोय? 18च्या, बरोबर. मग हे मिळाले आपल्याला डिवायझर्स म्हणजे फॅक्टर्स. आता हे लिहायचे कसे बरं? तर असे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. कसे लिहायचे दाखवते मी तुम्हाला. पहिले लिहायचा 1, मग काय आहे 2 3 6 9 18 आहेत की नाही. तुम्ही करून बघू शकता मुलांना 18 पर्यंत कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतात. हेच आन्सर येणार आहे. ही तुम्हाला ट्रिक सांगितली आहे मी सोपी. ठीक आहे, कळालंय तुम्हाला. आता आपण नेक्स्ट बघूया. आपण सगळे सॉल्व्ह केले ना की तुम्हाला एकदम छान कळेल. बघा नेक्स्ट काय आहे? 56. सेकंड काय आहे? 56. आता बघा काय करायचं, पहिले 1 ने स्टार्ट करूया. ठीक आहे, 1च्या टेबलमध्ये कधी? 56 जा. 156 जा 156. ठीक आहे. आता 2 ने जाणार आहे का? 2 ने डिवाइड होणार आहे का मुलांनो? बघा इथे 6 आहे. 2ची डिव्हिजिबिलिटी. आपल्याला डायरेक्ट आन्सर येत नसेल तर आपण काय करायचं, इथे डिवाइड करायचं. असं करा. 2 ने 2 2 जा 4. 1 आला रिमेनिंग. हा 6 खाली घेतला. मग 2 8 जा 16. काय मिळाला? 28 मिळाला. मग इथे लिहायचा 28. आता 3 ने जाणार आहे का? बघा 3ची डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे? 5 + 6 11. मग 11 3च्या टेबलमध्ये येतो का मुलांनो? नाही. मग 3 ने जाणार नाही. आता 4 ने. 4 ने जातो का? इथे करून बघूया. बघा 4 ने 56. 4 1 जा 4. 1 आला रिमेनिंग. हा 6 खाली आला. 4 4 जा 16. 14 आला की नाही, म्हणजे 4च्या ह्याच्यात आहे. मग 4 पण लिहायचा आपण. कधी? 14, बरोबर. त्याच्यानंतर 5च्या ह्याच्या टेबलमध्ये 56 नाही, कारण इथे 0 किंवा 5 आहे का? नाही. मग 6च्या ह्याच्यामध्ये नाही. करून बघायचं आपण इथे. 6च्या टेबलमध्ये 56 येतच नाही मुलांना. आपल्याला 6चा टेबल तर येतोच की नाही? नाही येणार आहे. 7 येस. 7च्या टेबलमध्ये येतो. कधी येतो? 7 8 जा, बरोबर. मग 9च्या टेबलमध्ये नाही. 10च्या नाही. बघा आता आपल्याला इथे ऑलमोस्ट सगळे डिवायझर्स मिळालेले आहेत, बरोबर. आता आपण हे कसे लिहून घ्यायचे चला मी दाखवते. असं मी बोलली की नाही, असं यू मध्ये. मग फर्स्ट 1 2 4 7 8 14 28 56. हे झाले आपले 56चे फॅक्टर्स. कळालं? सोपं आहे की नाही मुलांनो? टेबल नाही आले तरी पण आपण करू शकतो. पुढे बघा आता नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट नंबर काय आहे? 120.
120. चला स्टार्ट करूया. बघा 1ने 120, 1 जा 120. 2ने जाणार आहे येस ऑफकोर्स, कारण इकडे 0 आहे. मग कसं करायचं डायरेक्टली, मी सांगितलं की नाही ओरली. 2 6 जा 12, 2 0 जा 0, 60 आले. मग 3ने जाणार आहे का, यांची ॲड करा टोटल. 1 + 2 3. मग 3 हा 3च्या टेबलमध्ये येतोच. मग 3ने सुद्धा जाणार आहे. कसं करायचं, 3 4 जा 12 and 3 0 जा 0. ओके नाही. आता 4ने बघा इझी आहे, 4ने पण जाणार आहे. आपल्याला लगेच कळलं पाहिजे, 4च्या टेबलमध्ये 12 येतात. हो की नाही. मग 4ने सुद्धा जाणार आहे. कधी, 4 3 जा 12 and 4 0 जा 0. 5च्या टेबलमध्ये जाणार आहे का, येस जाणारच आहे, कारण इथे 0 आहे. 5ची डिव्हिजिबिलिटीचा रूल काय आहे, 0 आणि 5 पाहिजे की नाही. मग कधी जाणार आहे, आता ओरलीच सांगते. कधी बघा 5 2 जा 10. ठीक आहे. मग इथे किती रिमेनिंग करून दाखवते तुम्हाला पाहिजे तर. हे बघा 5 2 जा 10. ठीक आहे. 2 आला खाली, इथून घेतला 0. 5 4 जा 20 आहे की नाही. काही मिळालं आपल्याला 24. आता पुढे 6 येणार आहे, कारण 6च्या टेबलमध्ये सुद्धा 12 येतात. मग कधी कसं करायचं, 6 2 जा 12 and 6 0 जा 0. 7च्या टेबलमध्ये नाही येणार, कारण इकडे 0 आहे. 8च्या टेबलमध्ये येणार आहे का मुलांनो, करून बघूया चला. 8 आणि 120. बघा 8च्या टेबलमध्ये 8 1 जा 8. किती रिमेनिंग उरले, 4. ओके. हा आला 0 आणि मग 40 येतात का, येस. 8 5 जा 40 आहे 0. 0 आला म्हणजे 8ने डिवाइड होणार आहे. काय आन्सर आलं आपलं, 15. मग 8ने सुद्धा डिवाइड होणार आहे. आता 9ने होणार आहे का, नाही होणार. मग काय घ्यायचा, 10 पर्यंतच घ्यायचे असतात. ठीक आहे. आता 10च्या टेबलमध्ये ऑफकोर्स येते की नाही. 10ने 12ला केलं तर 12 10 जा किंवा 10 12 जा येतो की नाही 120. मग हे मिळाले आपल्याला 120चे एवढे सारे डिवायझर्स, फॅक्टर्स. चला तर आपण आता लिहूया. 1 2 3 4 5 6 8 10. मग 10 नंतर काय करायचंय, असं लिहायचंय. माहिती आहे ना, सांगितलं. 12 15 20 24 30 40 60 120. मुलांनो, जर तुम्हाला आता हे सगळे टेबल बोलायचे असते तर तुम्हाला हे पॉसिबल झालं असतं का एवढं शोधणं? झालं असतं, पण फार वेळ लागला असता, कंटाळा आला असता तुम्हाला. मग हे सोपी आहे की नाही ट्रिक, तर ही यूज करायची तुम्ही. चलो नेक्स्ट काय आहे, कळतंय ना मुलांनो. आता नेक्स्ट काय आहे बघूया. 256. आता मोठा नंबर आलाय म्हणून घाबरायचं नाही. 256 दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे. चला स्टार्ट करूया 1 पासून. 1 मध्ये काय सांगितलं मी, 256 1 जा 256. आता 2 ने स्टार्ट करूया. ठीक आहे. बघा असं डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही डिवाइड करू शकता, पण मी इथे डायरेक्ट करून दाखवते. 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग इथे 1 उरला. मग 2 8 जा 16. असं ओरली आलं पाहिजे तुम्हाला पण आता, हो की नाही. मग आता 3 ने जाणार आहे का, कसं ओळखायचं, या तिघांची करा ॲडिशन. 6 + 5 11, 11 + 2 13. मग 13 येतात का 3च्या टेबलमध्ये, नाही. मग 3 ने जाणार नाही. आता 4 ने काय करायचं, करून बघायचं. 256. बघा 4च्या टेबलमध्ये 25 येतात का, नाही, पण 24 येत आहेत की नाही. 4 6 जा 24. 1 रिमेनिंग, 6 आला. 4 4 जा 16 आला की नाही, 64. मग ह्या बरं 64.
आता 5च्या टेबलमध्ये येणार आहे का? नाही, कारण इकडे 0 किंवा 5 आहे, नाही आहे मुलांनो. आता 6च्या पण टेबलमध्ये करून बघायचं तुम्ही. बघा 256. 6 4 जा 24. 1 रिमेनिंग. हा 6 आला खाली, बरोबर. मग 16 येतोय का? नाही. 6 2 जा 12. इथे उरले 4. मग इथे रिमाइंडर आहे की नाही? मग हे येणार नाही. मग 7 पण येत नाही मुलांनो. 8चं पण करून बघूया. बघा इथे हे तुम्ही रफ वर्क करून बघायचं. हे थोडंसं रफ वर्क तर मुलांना तुम्हाला करावंच लागेल, ठीक आहे. बघा 8 3 जा 24. 1 रिमेनिंग आला, वरतून आला 6. मग 8 2 जा 16 म्हणजे 0 0 म्हणजे आपल्याला 8चा मिळालाय, हो की नाही. 32. 9नी जाणार आहे का? 9नी पण नाही जाणार आहे. मग 10नी तर नाहीच, कारण इकडे 0 नाही आहे. आता मुलांनो मी काय सांगितलं होतं, 10 पर्यंत बघायचं, बरोबर. पण 10च्या नंतर आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही मागच्या लेसनमध्ये बरं स्क्वेअर पॅटर्न होता की नाही आपला लेसन, त्यामध्ये स्क्वेअर नंबर बघितलेले की नाही. 2 2 जा 4, 4 4 जा 16, हो की नाही. तसंच इथे 256 हा नंबर कोणाचा तरी स्क्वेअर आहे बघा. तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे, नाही तर मी तुम्हाला सांगते. तर 256 हा काय आहे? 16चा स्क्वेअर आहे. मल्टिप्लिकेशन करून बघू शकता तुम्ही, ठीक आहे. मग हे मला माहिती होतं म्हणून मी हे लिहिले. तर तुम्हाला स्क्वेअर नंबर्स 20 पर्यंत, क्यूब्स हे सुद्धा थोडे आता लर्न पाहिजेत, ठीक आहे. तर हे झाले आपले डिवायझर्स. आपण लिहूया आता. काय आहे? 1 2 4 8 16. आता 16 2 वेळा आहे की नाही? मग 2 वेळा नाही लिहायचा, एकदाच लिहायचा. 32 64 128 and 256. आलं की नाही? बरोबर. मोठा नंबर आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला एवढं थोडंफार तर मल्टिप्लिकेशन रफ वर्क करावंच लागेल मुलांनो, ठीक आहे. आता लास्ट बघूया काय आहे. लास्ट आहे बघा 67. ओके. मग 6. आता मुलांनो 67 हे आपल्याला बघितल्या समजतं. बघा प्राईम नंबर्स तुम्हाला माहिती आहेत की नाही. लास्ट इयर पण आपल्याला होते की नाही 1 to 100 प्राईम नंबर शोधायचे होते. मग हे जर तुम्हाला आठवत असतील तर मुलांनो तुम्हाला याचा आन्सर लगेचच येणार आहे की 67 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणजे तो फक्त 1च्या आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येणार आहे. मग याचे काय आहे डिवायझर्स? तर फक्त काय येणार आहे? 1 1 and 67 हेच येणार आहेत, कारण हा प्राईम नंबर आहे. कळलंय मुलांनो? आता बघा मुलांनो, आपण मगाशी जे केलं होतं ते रफ वर्क होतं, बरोबर. तर तसं काही रफ वर्क करायचं नाही आहे मध्ये मध्ये, ते आपल्याला साईडला रफ वर्क करायचं आहे. आपण लिहिताना असं लिहायचं आहे, ठीक आहे. असा क्वेश्चन आणि मग त्याचे डिवायझर ऑफ 18 जो काही आपला क्वेश्चन असेल दिसते तुम्हाला पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता, ठीक आहे. असं आपल्याला आन्सर एक्झामला लिहायचं आहे. तर मुलांनो आता आपला प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मुलांना तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या समबद्दल क्वेरी असेल, परत एक्सप्लेनेशन हवे असेल तरी पण तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मग मी काय करेल त्याचा एक शॉर्ट बनवून अपलोड करेल, ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Like, share and subscribe. Thank you. Take care and bye-bye.